आपण लातूर जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि क्लासेस यामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासोबत संवादाचा एक पोलीस विद्यार्थी संवाद उपक्रम आयोजित केलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत जे संवेदनशील वय आहे 13 ते 19 टीन एज ज्याला आपण म्हणतो, तर या टीन एजमध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते। त्याचबरोबर याच वयामध्ये जर चुकीच्या कुठल्या सवयी किंवा चुकीच्या कुठल्या गोष्टीचा अतिरेक झाला तर त्यांचं जे काही नुकसान होतं तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करणं आणि एक भारतासाठी सुसंस्कृत, सुजाण आणि सक्षम नागरिक बनवण्याचा हा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं आवश्यक आहे। त्या अनुषंगानं नशामुक्त भारत आहे, त्याचबरोबर सोशल मीडियाचा गैरवापर आहे, घडणारे सायबर क्राईम आहेत, त्याचबरोबर त्यांच्या या वयामध्ये, बालवयामध्ये किंवा या टीन एजमध्ये त्यांच्याकडनं कुठलंही चुकीचं कृत्य त्या ठिकाणी घडू नये। पियर प्रेशरपासून कसं दूर राहायचं, आपण शिक्षणावर आणि आपल्या स्वप्नांकडं कसं वाटचाल करायची, आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडनं असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत तर त्याप्रमाणे आपण आपलं वर्तन कसं ठेवायचं, या अनुषंगानं हा संवाद उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जात आहे। त्याचबरोबर याच वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे काही हत्यारं बाळगणं असेल किंवा व्यसनाधीनता आहे तर त्याच्यापासून परावृत्त कसं राहायचं याबाबत आपण मार्गदर्शन करत आहे। आणि त्यासोबतच पोलिसांच्या मदतीसाठी सदैव पोलीस त्यांच्या मदतीला उपलब्ध आहेत। याच्या अनुषंगानं जी 112 आपली हेल्पलाईन आहे तर तिचा वापर प्रभावीपणे करावा आणि आपल्या प्रत्येक अडचणीच्या वेळी पोलिसांची मदत त्या ठिकाणी घ्यावी। पोलीस हे आपले मित्र आहेत, आपले सहकारी आहेत आणि आपल्या कुठल्याही अडचणीच्या प्रसंगात आपल्या पाठीशी उभे राहण्यासाठी पोलीस सदैव तयार आहेत। हा संदेश देण्याच्या निमित्तानं हा संवाद उपक्रम या ठिकाणी लातूर जिल्हा पोलिसांतर्फे घेतला जात आहे। याच उपक्रमाअंतर्गत आज अहमदपूर शहरामध्ये प्रसिद्ध व्याख्याते वसंतजी हंकारे यांचं प्रबोधनात्मक व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, ज्या व्याख्यानामार्फत या सर्व विद्यार्थींना आपला आई बाप आणि आपले आईबाप आपल्यासाठी जे काही कष्ट घेत असतात आणि त्या कष्टाच्या बदल्यात त्यांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि त्या अनुषंगानं आपण आपलं वर्तन कसं ठेवलं पाहिजे या अनुषंगानं आज त्या व्याख्यात्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्याला यातून अपेक्षित भारतासाठी एक सुसंस्कृत, सुजाण आणि सक्षम पिढी घडवणं हाच आपला यामधला उद्देश आहे।